तर इंडिगो प्रकरणामध्ये नागरी उड्डाण मंत्री उद्या लोकसभेमध्ये निवेदन देणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये इंडिगो प्रकरणी निवेदन सादर होणार असल्याची माहिती मिळते। तर इंडिगोमध्ये झालेल्या घोळाच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागला होता। तर हिवाळी अधिवेशनातील प्रवेश पासांवर निर्बंध आहेत। अधिवेशनात होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे। मर्यादित मंत्री आणि अधिकाऱ्यांना पास वितरण होणार आहे। विधिमंडळ सचिवालयाकडून त्या संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली। तर आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता होण्याची घाई झाली असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। भास्कर जाधवांना पुढे करतायत, पण ऐनवेळी त्यांचा गेम करणार विरोधी पक्ष नेते पदावरून संजय शिरसाटांनी ही टीका केलेली आहे। आदित्य ठाकरे काय बैठक घेणार आहे? कोण ऐकतंय त्यांचं? पक्षातले आमदार ऐकतात का? आदित्य ठाकरेंना आता विरोधी पक्षनेता होण्याची घाई झालेली आहे। 2019 ला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं, हे ठरलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत। आणि आता शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार अशी घोषणा माननीय उद्धव साहेबांनी केली होती। परंतु ऐन वेळेला रात्री जे काही चमत्कार झाला, खुर्चीचा मोह आवरता येईना, मग ते मुख्यमंत्री झाले। त्याच प्रकारे आता त्या भास्कर जाधवला नेहमी पुढे करतायत आणि ऐन वेळेला त्यांचा ते गेम करायच्या मनस्थितीत आहेत। तर फक्त Z+ सुरक्षेसाठी आणि समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जरांगे मुंडेंवर आरोप करत आहेत असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं। मनोज जरांगे नावाचं चिलट बाव चळय, त्याला धनंजय मुंडेला त्याची सुपारी द्यायची काय गरज आहे? त्याच्या कर्माने ती एक दिवस मरणारच आहे। त्याच्या सुपारी द्यायची काय गरज आहे? त्यांनी आती केलं त्याची एक दिवस माती होणारच आहे। फक्त Z+ सुरक्षेसाठी, समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, गावगाड्यात फिरण्यासाठी अशी यंत्रणा दिसली पाहिजे। म्हणून कुठतरी धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करायचा, मला मारण्याची धमकी दिली, मला कुठं आता याला मारण्याची धमकी दिली, ती कोणाची काय रेकॉर्डिंग झाली मग तू पण पकडलेले लोक कोण येतं? याचे जुने सहकारी। अरे यांनी त्याला त्या काळी त्रास दिलेला आहे, त्या लोकांना फसवलेलं आहे, म्हणून त्यांनी ते कुटाणा केलेला असेल। जरांगेंना कोणीतरी बोलतं केलेलं आहे असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे असं देखील गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। जरांगे स्वतःला न्यायाधीश समजायला लागले का असा सवाल देखील गुणरत्न सदावर्तेंनी विचारला। जरांगेला आज कुणीतरी बोलतं केलेलं आहे। जरांग्या, अबे जरांग्या, भटक्या विमुक्तांचे, कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना, तुला कायदेशीर कोलदांडा बसेल। आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे? पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच करावं म्हणायला? तुझ्या काय बापाची शेती आहे का रे कायदा जरंग्या? तुझ्यासारखे पाणी कम चायला इथे वाव नाही आणि जास्त शहाणपण करायचं नाही। तर वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे। वसंत मोरेंनी पुण्यातील महत्त्वाच्या विषयांची माहिती यावेळेला उद्धव ठाकरेंना दिलेली आहे। तर आता बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळमध्ये उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न 8वीच्या शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेमध्ये विचारण्यात आलाय। 8वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नामुळे वादाची शक्यता आहे। संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। फक्त मला या निमित्ताने निदर्शनास आणून द्यायचे की या शासन पातळीवरनं हा काही विषय नाही। जी सराव परीक्षा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सराव परीक्षा म्हणून घेतली जात होती, त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला, तथापि ही गोष्ट योग्य नाही। त्याची चौकशी करण्यात आलेली आहे, त्याचा अहवाल आला की त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल। तर पुरंदरमधील भूमी अभिलेख कार्यालयाला प्रहार संघटनेनं टाळं ठोकलेलं आहे। प्रहारच्या नेत्या सुरेखा ढवळेंनी शेतकरी आणि दिव्यांगांसह स्वतःला कार्यालयात कोंडून घेतलेलं आहे। 30 वर्षांपासून 7/12 उतारा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत। प्रकल्पग्रस्त शेतकरी 30 वर्षांपासून 7/12 उतार्याच्या प्रतीक्षेत असल्याचं यावेळेला सांगण्यात येत आहे।
तर आता बातमी आहे धाराशिवमधून. धाराशिवच्या परांडा स्ट्रॉंग रूम भोवती राजकीय पक्षांचा पहारा पाहायला मिळतोय. परांडा स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांकडून हा पहारा दिला जातोय. परांडा नगरपालिकेमध्ये तानाजी सावंत आणि माजी आमदार जे आहेत राहुल मोटे यांचे हे जे आहेत ते आमने सामने या नगरपालिकेच्या निवडणुकीत आहेत. तर नाशिकच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये बर्नरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू झालाय. प्रवीण पाटील कारखान्यातील बर्नरजवळ काम करत असताना मोठा स्फोट झाला. इतर कामगारांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलंय, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. तर नाला सोपाऱ्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडलाय. 5 दिवसांपूर्वी मुलगा बेपत्ता झालेला होता. नाला सोपाऱ्यातील करारीबाग परिसरातील ही घटना आता समोर आलेली आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्यानं आता खळबळ जी आहे ती माजलेली आहे. तर नाला सोपाऱ्यामध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडलाय. 5 दिवसांपासून हा मुलगा जो आहे तो बेपत्ता असल्याची माहिती होती. तर मीरा भाईंदरच्या काश्मीरामध्ये तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा पाहायला मिळाला. स्थानिक नागरिकांकडून मद्यपी तरुणांना चोप देण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपींची धिंड काढत त्यांना माफी मागायला लावली. और इधर चालू है तोड़म ताड़ी मस्जिद तोड़म चल रहा है रात में सारंग